उरण येथून कार्तिकी एकादशीच्या पवित्र वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर काळानं घाला घातला आहे। कामशेत घाटात जुन्या पुणे मुंबई हायवेवर वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर शिरून मोठा अपघात झाला। या अपघातात एक महिला दगावली असून 8 वारकरी गंभीर जखमी झालेत। मृत महिलेचं नाव मंजुळा उर्फ प्रियांका तांडेल असून ती उरणची असल्याचं समजतं। ही दिंडी उरण येथून आळंदीला निघाली होती। अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून संतप्त नागरिकांनी जुना पुणे मुंबई महामार्ग रोखून धरत तीव्र आंदोलन सुरू केलंय। मिळालेल्या माहितीनुसार उरण तालुक्यातून वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरला चालली होती। त्यावेळी कामशेत येथे भैरवनाथ मंदिर येथे रात्री मुक्कामाला थांबले। सकाळच्या सुमारास या दिंडीनं प्रस्थान केलं। त्यावेळी जुना पुणे मुंबई महामार्ग क्रॉस करताना पुण्याच्या दिशेने येणारा कंटेनर अतिशय वेगाने येऊन वारकऱ्यांच्या दिंडीत शिरला। साधारण 8 लोक जखमी असून मंजुळा उर्फ प्रियांका तांडेल या महिलेचा कंटेनर खाली आल्यामुळे दुर्दैवी अंत झालाय। नागरिकांनी आणि वारकऱ्यांनी या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेतला असून आंदोलन सुरू केलंय। मागील 3 तासांपासून महामार्ग बंद असल्याने दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली। वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग बांधावा अशी मुख्य मागणी ग्रामस्थ करत आहेत। सकाळी मला फोन आला की वारकऱ्यांचा इथे खामशेत येथे अपघात घडलेला आहे, कंटेनरने वारकऱ्याला उडवलेले। मी तात्काळ हॉस्पिटलमध्ये गेलो, महावीर हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी गेलो। तिथं पाहिली परिस्थिती, ते एका वारकऱ्याचा तिथं दुर्दैवी मृत्यू झाला होता। आज मी तुम्हाला सांगतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, तर इथं मागच्या टायमाला साते फाटा इथं दुर्घटना घडली होती, त्याच्यामध्ये वारकरी दुःखद निधन झाले होते। त्या टायमाला प्रशासनाने वेळोवेळी यांना निवेदन दिली होती प्रशासनाला। प्रशासनाने सर्वसामान्य वारकऱ्यांना पण त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला हे करू, संरक्षण देऊ। पुढे गेलं तुमचं संरक्षण। आज जर असं वारंवार जर समजा अशा गोष्टी जर चालत असेल तर वारकऱ्यांनी करायची का, काही दिंडी काय बंद करायची का? मी तुम्हाला सांगतो, जर वारकऱ्याचा हा आत्मा आहे, दिंडी ही वारकऱ्याची आत्मा आहे, जर वारकऱ्या जर हा इथं असुरक्षित असेल तर वारकऱ्यांनी करायचं काय? आज मला सांगा, सर्वसामान्य जनता ही वारकरी पंथ आहे, हा दरवर्षी इथनं जवळजवळ 100 ते 150 दिंडे या ठिकाणी जात असतात, या रस्त्याने जात असतात। जर असं असताना जर समजा याच्यावरती उपाययोजना होत नसेल तर करायचं काय? मी म्हणतो माझी मागणी एकच आहे की या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा, हीच माझी मागणी आहे। वादळवारा लाईव्ह साठी दत्तात्रय शेडगे, खालापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।